बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुण्यातील उंडरी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. उंडरीच्या मुख्य मार्गावर सांडपाणी वाहिनीच्या चेंबरचे झाकण तुटल्यानं अपघाताचे सत्र सुरूच असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केलाय. मारुती मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहिनीच्या चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यातच सध्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने हा धोकादायक खड्डा वाहन चालकांना दिसत नाही. याच ठिकाणी एक रिक्षा थेट या चेंबरमध्ये अडकली. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली. मात्र या धोकादायक चेंबरमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेला 2 दिवस उलटून गेले असतानाही संबंधित चेंबरची अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पुणे महापालिकेच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर अशा प्रकारचे धोकादायक चेंबर, उघडे मॅनहोल किंवा खड्डे निर्माण झाल्यानंतर नागरिकांनी तक्रार केल्याशिवाय प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यानंतर खड्डे आणि उघडे चेंबर दिसत नसल्याने अपघाताचा धोका आणखी वाढतो. त्यामुळे केवळ तक्रारींची वाट न पाहता महापालिकेने शहरातील धोकादायक ठिकाणांचा नियमित सर्वे करावा आणि तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.